Lesson number 6.1 Simple Present Tense. नमस्कार मित्रांनो, आपण बघितलं अगोदर लेसन नंबर, आता हा आहे लेसन नंबर 6. बघा, लेसन नंबर 6 आहे. तर आता आपण बघायचं आहे की याच्यामध्ये आपण रिव्हिजन आहे. ही शीट नाऊन आपण यूज केलं होतं, याची प्रॅक्टिस पण आपण केली होती सिंपल प्रेझेंट टेन्सची. तर ही शीट नाऊन असताना डज आल्यास काय करायचं, प्रश्न. ही शीट नाऊन असताना डज वापरतो आपण प्रश्न नक्कल करण्यासाठी. याचा फॉर्म्युला आहे S+V1+O+C. जर SSSCHXOZ क्रियापदाच्या शेवटी असेल तर आपण येस वापरतो, आणि हे जर प्रत्यय नसतील तर आपण येस वापरतो. आपण असं वाक्य बघितले होते. तर यानंतर आपण आता समोरचा टेन्स बघणार आहोत. आपला आता यानंतर आपल्याला प्रेझेंट टेन्सच आपल्याला चेक करायचं आहे. तर या प्रेझेंट टेन्सचा आपण फॉर्म्युला बघितला आहे. तर आपण या प्रेझेंट टेन्सचं काही एकदम हे सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे याचे आपण काही नियम बघणार आहोत. बघा, आपण यूज तर शिकलो आहोत, त्याचे नियम काय आहे एकदा आपण बघूया. तर एक पहिला नियम आहे की यामध्ये टू बीचे रूप नसतात. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे रूप नसते. बघा, हे आहेत नियम. आपण पूर्ण बघितलं, याच्यामध्ये कुठेही टू बीचं रूप वापरलेलं नाही. आपण फक्त हेल्पिंग वर्ब हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. डू आणि डज आपण हे हेल्पिंग वर्ब म्हणून सहाय्यकारी क्रियापद आपण वापरलेलं आहे. तसेच आता यामध्ये टू बीचं रूप नसते. टू बीचं रूप नसते. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं ॲमिजार, वाज, वेअर वगैरे असं सध्या तरी याच्यामध्ये टू बीचं रूप यूज केलेलं नाही. फक्त याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून डू आणि डज आपण वापरलेला आहे. तर बघा, टू बीचं रूप नसते, हा झाला याच्यामधला पहिला नियम. त्यानंतर याच्यामध्ये काय असते, डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण वापरलेले असते. डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण वापरत आलेलो आहे. त्यानंतर तिसरा नियम काय आहे, याच्यामध्ये क्रियापदाचे पहिले रूप असते. याच्यामध्ये क्रियापदाचे पहिले रूप असते. त्याच्यामुळं आपण याच्यावरून ओळखू शकतो की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर बघा, चौथा आहे क्रियापदाच्या शेवटी यस किंवा इयस प्रत्यय असतो. क्रियापदाच्या शेवटी यस किंवा इयस हा प्रत्यय असतो. यस किंवा इयस हा प्रत्यय असतो. तर हे महत्त्वपूर्ण नियम आहेत. शॉर्टमध्ये आपण शिकतोय. बेसिक टू ॲडव्हान्सच्या दिशेने आपण वळतोय. आपण सध्या आता बेसिक टू ॲडव्हान्समध्ये शिकताना थोडी वाक्य बघणार, नंतर संपूर्ण झाल्यानंतर परत नेक्स्ट स्टेप आपण हळूहळू जाणार. त्यामुळे आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत इंग्लिश शिकत आले, खूप वर्ष झाले, परंतु परफेक्शन आलं नाही. परंतु या पद्धतीने आपण जे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत, तर या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला नक्कीच परफेक्शन येईल, ही मला 100% खात्री आहे. फक्त तुम्हाला योग्य ते लक्ष देऊन समजून घेऊन तुम्हाला त्याचा सराव करणं गरजेचं आहे. तर बघू शकता, टू बीचे रूप नसते, डू डज असते, क्रियापदाचे पहिले रूप असते आणि क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय असतो. त्याचा फॉर्म्युला आपण एकदा परत इथं फॉर्म्युला लिहूया, S+V1+O+C. बघा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. क्रियापदाचे पहिले रूप असते आणि त्याचं यूज काय आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ते आपण सगळे नियम आपण सिंपल प्रेझेंट टेन्स समजून घेतलेले आहेत. आपण एकदा व्हिडिओ हा पॉज करावा किंवा याचा स्क्रीनशॉट काढावा. तर हा पहिला नियम आहे. हे नियम आपण लिहून ठेवा. टू बीचे रूप नसते. वाक्यामध्ये क्रियापदाचे जे रूप आहे ते पहिले आहे. पहिला नियम आहे, टू बीचे रूप नसते. ॲमिजार, वाज, वेअर या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा आपण टू बीचं रूप वापरलेलं नाही. त्यानंतर डू डज आपण यूज केलेला आहे. डू डज यूज करताना आपण प्रश्न किंवा नकार करण्यासाठी डू डजचा वापर केला आहे. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आहे. त्यानंतर क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे आणि खाली फॉर्म्युला आहे S+V1+O+C. अशा प्रकारचे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा पूर्ण बघितला आहे. त्याची विथ प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. हा लेसन नंबर 6 आहे. याची आपण पूर्ण प्रकारे प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. एक त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याचा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण ही माहिती लिहू शकता.
मित्रांनो, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पूर्ण बघितला आहे. आता आपण याच मधला जो दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आपण आता हा बघणार आहोत. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा बघणार आहोत. आपण प्रत्येक याच्यामध्ये रिव्हिजन घेत आहोत जेणेकरून तुम्हाला ते सोपं जावं आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे हे तुम्हाला क्लिअर कळावं. तर मित्रांनो, आपण आता या समोरचा